नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल ऑल इन वनवरती. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जे की आपण एक आरोग्य विभागाची 28/2 या दिवशी झालेली एक्झाम आहे, त्याची प्रश्नपत्रिकाही सॉल्व करत होतो. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपण 60 प्रश्न पाहिलेले आहेत. उर्वरित 40 प्रश्न आपण या भागामध्ये बघणार आहोत, जेणेकरून ही प्रश्नपत्रिका आपली या ठिकाणी संपेल. आणि इतर काही प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत, त्याला देखील आपण सुरुवात करणार आहोत आणि त्याचं देखील स्पष्टीकरणासह आन्सर त्याचे बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये जे प्रश्न राहिलेले आहेत हे सर्व तांत्रिक प्रश्न आहेत. पूर्ण 40 मार्कांसाठी तांत्रिक प्रश्नांचा सिलेबस आपल्याला या ठिकाणी येत असतो. तर हाच आपण या भागामध्ये बघणार आहोत. असेच पूर्ण प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व केलेले आहे, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की आपल्याला किती मार्क्स पडू शकतात. पण या ठिकाणी काही चान्सेस आहे मित्रांनो, ही जी भरती आहे ती भरती कॅन्सल होण्याची. आणि नेक्स्ट आपली झेडपीची एक्झाम देखील राहिलेली आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही रेग्युलर तयारीत राहायचं आहे. कारण आता बरेचसे समजलं असेल की आपण जे अगदी सोपे प्रश्न असतात त्याच्यात देखील चुकी आपल्याकडून होत असते. तर त्यासाठी एक उत्तम चान्स तुम्हाला येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही रेग्युलर कंटिन्यू अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुमचं प्रत्येक टॉपिक जे असेल आणि कोणत्या टॉपिक्सवरती कसे प्रश्न येतात हे देखील आपल्याला समजलेलं आहे. त्यामुळे त्या टॉपिक्स वाईजच क्वेश्चन आपले चालू असणार आहे. तर आजचा आपला भाग आहे बघा तांत्रिक प्रश्नांचे जे राहिलेले प्रश्न आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे की फार्माकोकायनेटिक्स. तर फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? तर ऑप्शन बी बघा, द स्टडी ऑफ ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन ऑफ ड्रग. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 62. अ हायड्रोफिलिक मेडिकल एजंट हॅज द फॉलोइंग प्रॉपर्टी. तर हायड्रोफिलिक मेडिकल एजंट हॅज फॉलोइंग प्रॉपर्टी. तर त्याला कुठली प्रॉपर्टी असते बघा. तर त्याचा आन्सर आहे बघा आपल्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी, हाय रिॲब्सॉर्प्शन इन रिनल ट्यूब. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. व्हॉट डज द टर्म बायोअवेलेबिलिटी मीन्स. बायोअवेलेबिलिटी म्हणजे काय? तर बायोअवेलेबिलिटी म्हणजे काय? तर बायोअवेलेबिलिटी म्हणजे बघा ऑप्शन सी आहे, द फ्रॅक्शन ऑफ अनचार्ज ड्रग रिचिंग द सिस्टमिक सर्क्युलेशन फॉलोविंग एनी रूट ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. विच रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इज मोस्ट लायकली टू लीड द फर्स्ट पास इफेक्ट. तर कोणता असा रूट आहे की त्याला फर्स्ट पास इफेक्ट जो आहे तो लीड करावाच लागतो. तर तो आहे ऑप्शन बी, ओरल. कारण सबलिंगल हा जो आहे हा डायरेक्टली जात असतो. इंट्रावेनस, इंट्रामस्क्युलर हे सर्व डायरेक्टली आपल्या वेन्समध्ये जात असतात. त्यामुळे ओरल जो रूट असतो याला फर्स्ट पास इफेक्ट पास करावा लागतो. प्रश्न क्रमांक 65 आहे, पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन. तर पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आपल्याला विचारलेलं आहे. तर पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन याचं काय येईल? ऑप्शन सी, युजली प्रोड्यूस अ मोर रॅपिड रिस्पॉन्स दॅन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. तर पॅरेंटल प्रिपरेशनचा जो रिस्पॉन्स असतो हा ओरल प्रिपरेशन किंवा ओरल ॲडमिनिस्ट्रेशनपेक्षा रॅपिड असतो. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 66. द टर्म बायोट्रान्सफॉर्मेशन इन्क्लूड द फॉलोइंग. तर बायोट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? त्यामध्ये काय येत असतं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर काय आहे? तर ते आहे बघा ऑप्शन डी, द प्रोसेस ऑफ फिजिओकेमिकल अँड बायोकेमिकल अल्टरेशन ऑफ ड्रग इन द बॉडी. म्हणजेच काय? बायोट्रान्सफॉर्मेशन. पुढे प्रश्न आहे बघा हार्फ लाईफ. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. हार्फ लाईफ इज द टाईम रिक्वायर्ड टू. हाफ लाईफ इज टाईम रिक्वायर्ड टू. तर कशासाठी आहे बघा. तर तो आहे ऑप्शन क्रमांक बी बघा, मेटाबोलाइज द हाफ ऑफ अन इंट्रोड्यूस ड्रग इन द ॲक्टिव्ह मेटाबोलाइट. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. द सबस्टन्स बाइंडिंग टू अ वन रिसेप्टर स्टडी अँड. तर सबस्टन्स बाइंडिंग टू अ वन रिसेप्टर subtype as an agonist and to another as a antagonist is called. जे एकाला अगोनिस्ट आणि एकाला अँटागोनिस्ट, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? तर तो असतो अगोनिस्ट अँटागोनिस्ट, ऑप्शन सी. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 69. तर प्रश्न क्रमांक 69 आहे बघा, व्हॉट टर्म इज यूज टू डिस्क्राईब अ डिक्रीज इन अ रिस्पॉन्सिव्हनेस टू अ ड्रग विच डेव्हलप्स इन फ्यू मिनिट. तर त्याला आपण काय म्हणत असतो? तर ते आहे बघा ऑप्शन डी, टॅकिफायलेक्सिस. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 70. व्हॉट डज द टर्म पोटेन्शिएशन मीन्स. पोटेन्शिएशन म्हणजे काय? तर पोटेन्शिएशन म्हणजे काय? ऑप्शन डी आहे बघा, इंटेन्सिव्ह इन्क्रीज ऑफ ड्रग इफेक्ट. इंटेन्सिव्ह इन्क्रीज ऑफ ड्रग इफेक्ट ड्यू टू देअर
कॉम्बिनेशन, म्हणजे दोन ड्रग जर कॉम्बिनेशनमध्ये असेल तर सिनर्जिस्टिक इफेक्ट त्याला आपण म्हणत असतो, एकामुळे दुसऱ्याचा इफेक्ट वाढणे, तर ते असतं पोटेन्शिएशन. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 71. प्रश्न क्रमांक 71 आहे आपला, इंडिकेट द लोकल ॲनेस्थेटिक एजंट विच हॅज अ शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. तर शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शनचे कुठले असणार आहे, तर ते आहे बघा ऑप्शन बी प्रोकेन. प्रश्न क्रमांक 72, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज बोथ मस्कॅरिनिक अँड निकोटिनिक ब्लॉकर. तर मस्कॅरिनिक आणि निकोटिनिक ब्लॉकर असा कोणता आहे बघा, तर असा कोणता आहे, तर ऑप्शन बी आहे बघा बेझट्रोपिन. प्रश्न क्रमांक 73 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इफेक्ट इज रिलेटेड टू डायरेक्ट बीटा 1 ॲड्रेनो रिसेप्टर स्टिम्युलेशन. तर डायरेक्ट बीटा 1 ॲड्रेनो रिसेप्टर स्टिम्युलेशन, तर कोणता इफेक्ट आहे डायरेक्टली रिलेटेड, तर कोणता इफेक्ट असणार आहे, ऑप्शन सी आहे बघा टॅकिकार्डिया. टॅकिकार्डिया म्हणजे इंक्रीज इन हार्ट रेट. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 74, विच ऑफ द फॉलोइंग अँटी सीझर ड्रग इज ऑल्सो इफेक्टिव्ह इन ट्रीटिंग द ट्रिजेमिनल न्यूरॉल्जिया. तर ट्रिजेमिनल न्यूरॉल्जियामध्ये कुठला असा अँटी सीझर ड्रग आहे तो यामध्ये देखील वापरण्यात येतो, तर तो कोणता असणार आहे, तर ऑप्शन बघा या ठिकाणी, ऑप्शन आहे आपलं राईट ऑप्शन सी. ऑप्शन सी आहे कार्बामाजिपिन. तर कार्बामाजिपिन जो आहे हा अँटी सीझर ड्रग आहे आणि हा ट्रिजेमिनल न्यूरॉल्जिया या कंडिशनमध्ये देखील वापरला जातो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75, विच ऑफ द फॉलोइंग एजंट इज एन इनिबिटर ऑफ अल्डेहाइड डिहायड्रोजनेस. तर यापैकी कोणता असणार आहे, तर तो आहे बघा आपला ऑप्शन क्रमांक सी आहे डायसल्फराम. पुढील प्रश्न आहे बघा, तर एम्युरिसेप्टर आर असोसिएटेड विथ, एम्युरिसेप्टर आर असोसिएटेड विथ, तर का आहे, ऑप्शन ए आहे बघा. तर त्यामध्ये मेनली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे रेस्पायरेटरी डिप्रेशन होतं. रेस्पायरेटरी डिप्रेशन यामध्ये होत असतं. खाली ज्या काही कंडिशन दिलेल्या आहे त्यामध्ये आहे बघा रेस्पायरेटरी अँड वेसोमीटर स्टिम्युलेशन, रेस्पायरेटरी स्टिम्युलेशन, त्यामुळे हे दोन प्रकारचं कट झाले आणि यामध्ये पण स्पायनल ॲनर्जेसिया आणि फिजिकल डिपेंडन्स तर आहे आणि मायडॅसिया, म्हणजे ऑप्शन ए या ठिकाणी त्याचं आन्सर आहे. ॲनर्जेसिया आहे, युफोरिया आहे, रेस्पायरेटरी डिप्रेशन आहे, फिजिकल डिपेंडन्स. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 77 आहे बघा, फॉर विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन कुड ॲस्प्रिन बी यूज प्रोफायलेटिकली. तर कोणत्या कंडिशनसाठी प्रोफायलेटिकली याचा जो आहे तो यूज केला जातो, तर ते आहे ऑप्शन सी बघा थ्रोम्बो एम्बोलिझम. थ्रोम्बो एम्बोलिझमसाठी. प्रश्न क्रमांक 78 आहे, विच ऑफ द फॉलोइंग अँटी डिप्रेशन इज अ सिलेक्टिव्ह सेरोटोनियम युपटेक इनिबिटर. तर विच ऑफ द फॉलोइंग अँटी डिप्रेशन इज अँड सिलेक्टिव्ह सेरोटोनियम युपटेक इनिबिटर. तर खालीपैकी कोणतं असणार आहे, तर कोणता असणार आहे, ऑप्शन क्रमांक 78चा राईट आन्सर आहे आपल्या या ठिकाणी डी बघा फ्लुओक्झेटिन. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 79, तर एन्झायलॅटिक आर यूज टू ट्रीट. तर एन्झायलॅटिक ड्रग जे असतात हे कशासाठी यूज केले जातात, तर न्यूरोसिस. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 80, तर रेस्टलेसनेस, एन्झायटी, ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन, जनरलाइज सीझर्स, सिव्हिअर ट्रिमर, विविड हॅल्युसिनेशन अँड सिजोसिस आर पॉसिबल सिम्पटम्स ऑफ. तर हे कशाचे पॉसिबल सिम्पटम असू शकतात, तर ऑप्शन बी आहे बघा विड्रॉवलचे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 81, फॉलोइंग ड्रग स्टिम्युलेट इरिथ्रोजेनेसिस एक्सेप्ट. तर खालीलपैकी जे ड्रग आहेत हे इरिथ्रोजेनेसिसला स्टिम्युलेट करतात, त्याच्या एक जो आहे तो याला अपवाद आहे. तर त्यापैकी जो अपवाद आहे तो कोणता आहे, तर तो आहे ऑप्शन सी मेथोट्रेक्सेट. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 82, द ड्रग यूज ॲज अन ओरल अँटीकोॲग्युलंट. द ड्रग यूज अन ओरल अँटीकोॲग्युलंट. तर ओरल हेपॅरिन हे जे आहे आपण ओरल अँटीकोॲग्युलंट म्हणून देखील वापरतो. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 83 बघा,
चूज द सिलेक्टिव्ह ब्लॉकर ऑफ बीटा 1 ॲड्रेनोरिसेप्टर. सिलेक्टिव्ह ब्लॉकर ऑफ बीटा 1 ॲड्रेनोरिसेप्टर कोणता आहे? तर ते आहे ऑप्शन सी ॲटेनोलॉल. कोणतं असणार आहे? ऑप्शन सी ॲटेनोलॉल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84. तर ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द वेसोडायलेटर आर ट्रू एक्सेप्ट. तर एका व्यतिरिक्त तर ते कोणतं आहे? तर ते आहे बी बघा, निफेडिपिन इज ॲन डोपामाइन रिसेप्टर अगोनिस्ट. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 85. विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन इज प्रोड्यूस बाय द इंटेरियर लोब ऑफ द पिट्युटरी. तर कोणतं असतं? ऑप्शन सी आहे ग्रोथ हार्मोन GH. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 86. द फॉलोइंग ॲडवर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इज ॲट ड्यू टू देअर मिनरोकॉर्टिकल ॲक्शन. तर कोणतं असणार आहे? द फॉलोइंग ॲडवर्स इफेक्ट ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड इज ड्यू टू देअर मिनरोकॉर्टिकल ॲक्शन. तर ते आहे बघा ऑप्शन बी राईज इन अ ब्लड प्रेशर. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 87. विच ऑफ द फॉलोइंग ओपॉइड्स इज द मोर पोटेंट दॅन मॉर्फिन. मॉर्फिनपेक्षा मोर पोटेंट कोणतं ओपॉइड्स आहे? ते आहे फेंटॅनिल. ऑप्शन बी. पुढील प्रश्न आहे बघा, तर 5-HT प्रोड्यूस द कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्मूथ मसल अँड प्लेटलेट ॲग्रिगेशन वाया. ऑप्शन क्रमांक 1 5-HT1 रिसेप्टर. प्रश्न क्रमांक 89 आहे आपला. सिलेक्ट द ड्रग विच इज नायदर ॲनाल्जेसिक नॉर अँटी इन्फ्लामेटरी और युरिकोसुरिक बट इट्स हायली इफिशियस इन ॲक्यूट गोट. तर तो कोणता ड्रग असणार आहे जो की ॲनाल्जेसिक पण नाही आहे, अँटी इन्फ्लामेटरी पण नाही आहे आणि युरिकोसुरिक नसूनसुद्धा त्याचा ॲक्यूट इफेक्ट आहे तो कशामध्ये? ॲक्यूट गोटमध्ये हायली इफिकेसी तो देत असतो. तर कोणता आहे? ऑप्शन सी आहे नेप्रोक्सेन. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 90. गोल्ड इन रुमॅटॉइड अर्थरायटिस. तर प्रश्न क्रमांक 90 आहे आपला गोल्ड इन रुमॅटॉइड अर्थरायटिस. तर बी कॅन रिड्यूस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रुमॅटॉइड फॅक्टर्स. प्रश्न क्रमांक 91 आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन फिमेल सेक्स हॉर्मोन. तर कोणतं असणार आहे? ऑप्शन सी एस्ट्रोजन. आणि मेल सेक्स हॉर्मोन कोणतं असणार आहे? तर ऑप्शन बी टेस्टेस्टेरॉन. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 92. क्लोरोक्विन इज ॲन ऑप्शन ए 4-अमायनो क्विनोलिन. प्रश्न क्रमांक 93 आहे. नॅचरली ऑकरिंग कार्मिनेटिव्ह इज. द नॅचरली ऑकरिंग कार्मिनेटिव्ह इज. तर कोणतं असणार आहे? एसा फोएटिडा म्हणजेच हिंग. जे आपले कार्मिनेटिव्स म्हणजे जे गॅसेस वगैरे आपल्याला होत असतात तर त्या केसेसमध्ये कामात येत असतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं असेल हिंग गोळी वगैरे खात असतो. प्रश्न क्रमांक 94 आहे. द मिनिंग ऑफ लॅटिन टर्म RX. तर प्रत्येक डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवरती वरच्या साईडला सगळ्यात आपण पाहिलेलं असेल RX म्हणजे टेक थ्रू. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 95. तर प्रश्न क्रमांक 95 आहे आपला. द DPO ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर DPCO ॲक्ट वॉज इन एक्साइज बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट इन. तर कोणत्या वर्षी झालेला आहे बघा. तर प्रश्न क्रमांक 95चा आन्सर आहे ऑप्शन ए बघा 1985. 96 आहे बघा. अ नॉन ड्रग पार्ट ॲडेड टू अ फॉर्म्युलेशन टू एड डायल्युशन स्टॅबिलिटी मेंटेनिंग टेस्ट मास्किंग ETC इज नोन ॲज. जे टेस्ट मास्क करण्यासाठी ती बिटर टेस्ट असेल टॅबलेटची असेल किंवा डायल्युशनसाठी असेल किंवा स्टॅबिलिटी मेंटेनिंगसाठी जे ॲड केले जातात त्याला आपण काय म्हणतो? तर ते असतात ॲडेटिव्ह. याचा कुठलाही परिणाम जो असतो हा आपल्या ड्रगच्या कॉन्सन्ट्रेशनवरती होत नाही. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 97. द पॉवर हाऊस ऑफ द सेल इज काय आहे? तर मायटोकॉन्ड्रिया. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 98 बघा. अ चिलेटिंग एजंट यूज इन द केस ऑफ ॲक्यूट आयर्न पॉयझनिंग. तर ॲक्यूट आयर्न पॉयझनिंगमध्ये जे चिलेटिंग एजंट वापरलं जातं तर ते कुठलं आहे? तर ते आहे बघा ऑप्शन डी डेपेरोक्सामाइन. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. ऑकोसर्ट्स आर. तर ऑकोसर्ट्स आर हे काय असतात? ऑकोसर्ट्स हे जे आहे हे आय प्रिपरेशन आहेत. प्रश्न क्रमांक 99चा आन्सर ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 100 आहे आजचा आपला शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेचा. ॲन एक्झाम्पल ऑफ सल्फोनाइल युरिया इज. तर ते काय आहे? ऑप्शन बी आहे टोलब्युटामाइड.
तशा प्रकारे आपण या पूर्ण प्रश्नपत्रिकेचा आढावा घेतलेला आहे मित्रांनो. ज्या ठिकाणी स्पष्टीकरणाची गरज होती तिथे स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. आता काही उर्वरित प्रश्नपत्रिका आलेल्या आहे, असंच आपण सोडवणार आहोत. तर काही जे आहे या एक्झामचे कॅन्सल होण्याचे चान्सेस या ठिकाणी बऱ्याचसं अपोजिशन याला मिळत आहे. तर ही एक्झाम जी आहे तर बराचसा गैरप्रकार झाल्याचं एक ठिकाणी आढळून आलेलं आहे. तर एक्झाम जर कॅन्सल झाली तर एक रिचान्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर ज्या चुका तुमच्या आता झालेल्या आहे त्या चुका सुधारण्याचे चान्स या ठिकाणी भेटणार आहे. आणि झेडपीची एक्झाम देखील आहे. तर तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. इतर अपडेट घेत राहायचे, पण अभ्यास कधीही बंद करायचा नाही मित्रांनो. कारण इतके दिवस बंद करून हेच झालं. आता ऐन वेळेला आपल्याला एक्झामच द्यावी लागली. त्यासाठी कंटिन्यू अभ्यास तुम्ही ठेवायचा आहे आणि अपडेट देखील वेळोवेळी घेत राहायचे आहे. तर या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपलं ऑल इन वन चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन आहे तिला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद मित्रांनो.